बालमित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे हुशार कावळा. एकदा कावळ्याला खूप तहान लागली. उन्हाळ्याचे दिवस होते, गरमी प्रचंड होत होती. आजूबाजूला पाणी नव्हतं. पाणी शोधण्यासाठी कावळा इकडे उड तिकडे उड खूप फिरला, पण कावळ्याला पाणी काही मिळेना. उडता 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 त्याला एक गाव दिसलं. त्या गावात एका घराच्या बाहेर एक रांजण ठेवलेला दिसला. कावळ्याला खूप हायसं वाटलं. रांजणात नक्की पाणी असणार म्हणून तो फरकन त्या रांजणावर जाऊन बसला. बघतो तर काय, रांजणात पाणी होतं, पण कावळ्याची चोच काही त्या पाण्यापर्यंत जाईना. आता काय करायचं? कावळा विचारात पडला. हे पाणी प्यायचं कसं? आजूबाजूला बघितलं तर बरेचसे दगड पडलेले दिसले. कावळ्याला लगेच एक युक्ती सुचली. त्याने काय केलं? एक दगड घेतला, पाण्यात टाकला. पाणी थोडंसं वर आलं. कावळ्याला आनंद झाला, आपली युक्ती कामी आली. पटापट 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 त्याने अजून काही दगड उचलले आणि पाण्यात टाकले. रांजणात टाकताच पाणी बरंचसं वर आलं, पण अजूनही कावळ्याची चोच काही पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. पण कावळा थकला नाही, कंटाळला नाही आणि त्यांनी प्रयत्नही सोडले नाही. तो दगड उचलून रांजणात टाकत राहिला. असं करता करता बरेचसे दगड टाकल्यानंतर पाणी अगदी रांजणाच्या काठाशी आलं. कावळ्याला आनंद झाला. अतिशय आनंदाने आपल्या कष्टाचं फळ म्हणून त्याने ते पाणी प्यायलं आणि तो तितक्याच समाधानाने आकाशात उडून गेला. मेहनतीने आणि हुशारीने कावळ्याने आपल्याला हवी ती गोष्ट मिळवली. म्हणून मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, आपले प्रयत्न कधी सोडायचे नाही. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात तेच खरे.